पुण्याचा विकास आम्ही करून आम्हाला सत्ता द्या. अरे बाबांनो, मुख्यमंत्री आमचे, पंतप्रधान आमचे, तुम्हाला सत्ता देऊन काय उपयोग आहे? शेवटी सत्ता महापालिका, राज्य आणि केंद्र ही एकाच पक्षाची येणार, एकाच विचाराची येणार, तेव्हाच हे पुढं देशातील सर्वोत्तम शहर होणार. आणि होणाऱ्या मित्रांनो तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी पुण्याचा भविष्याचा विचार केलाय, 57 किलोमीटर भूमिगत मार्ग तयार होणार आहेत, रस्ते तयार होणार आहेत, 44,000 कोटीची गुंतवणूक पुण्यात येणार आहे, SSGA ची कॅपिटल पुण्यामध्ये होणार आहे. हे सगळे विषय आज तुम्हाला मी सांगतो की आपल्या नेत्यांनी ठरवलेत, आपण सगळ्यांनी ठरवलेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो आपला विजय निश्चित आहे. पण 7 दिवस आले, सगळ्यांनी काम करूया. या पुणेकरांना आपल्यावरती विश्वास आहे आणि म्हणून आपण आज सगळेजण मोठ्या उत्साहानं या सगळ्या प्रचाराच्या याच्यामध्ये सहभागी झाला. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपले 4ही उमेदवार, आपल्या या ठिकाणी अश्विनीताई भंडारे असतील, या ठिकाणी आपल्या संगीताताई दांगट आहेत, वंदनाताई खांदवे आणि बॉबीदादा टिकरे, या 4ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं मताधिक्यानं विजय करू आणि पुण्याच्या विजयाची मुहूर्तवेळ मात्र प्रभाग 1 मध्ये होऊया. 1 ची सुरुवात झाली, शेवट सुद्धा तसाच होईल तुम्हाला सांगतो. त्यामुळे 125 शिवाय आता थांबायचं नाही, हा संकल्प या निमित्तानं करू. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला 2047चा, देवेंद्रजींनी संकल्प केलाय विकसित महाराष्ट्राचा. आपण सगळ्यांनी मिळून त्यांना साथ दिली पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून पुणेकरांच्या माध्यमातून हा शब्द देऊया की आम्ही विकसित पुण्याचा संकल्प करू आणि देशातील सर्वोत्तम शहर पुण्याला बनवू. हे वचन आणि हा शब्द आपण सगळ्यांना देऊ. विकास आम्ही करू, काम आम्ही करू. आमच्यावरती पुन्हा एकदा पुणेकरांनी विश्वास ठेवा, हेच मला असं वाटतं. प्रत्येक पुणेकरापर्यंत आपण जाऊया, पोहोचूया. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 15 तारखेला निवडणूक होणार आहे, 16 तारखेला निकाल लागणार आहे. 4 दिवस राहिलेत, 5 दिवस राहिलेत प्रचारासाठी आणि एकूण प्रचाराचा धूम धडाका पाहता आपला विजय निश्चित आहे. पण तरी पण उरलेले जे 4-5 दिवस आहेत ते गाफील न राहता आपल्याला लोकांपर्यंत घरोघरात पोहोचायचंय. प्रत्येक मतदाराला विनंती करायची आहे की आपल्याला विकास जर करायचा आहे, भय भीतीमुक्त धानोरी कळस जर ठेवायचं आहे पूर्वीसारखं, तर भारतीय जनता पार्टीचं कमळ या ठिकाणी 4ही कमळ उगवले पाहिजेत. कारण तुम्ही पाहिलंय, जेव्हापासनं केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आलंय, आपला देश पुढे जातोय, आपला देश सुरक्षित होतोय, देश प्रगती करतोय. राज्यामध्ये